हा, आता सर्क्युलर मोशन मध्ये एक डाऊट बघा कसा आहे क्वेश्चन, डीसी पांडे मधला 39 नंबर क्वेश्चन. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की हेमिस्पेरिकल बाउल आहे. ओके, हेमिस्पेअर म्हणजे काय होणार आहे, एक्झॅक्टली हाफ स्पेअर आहे आणि याची रेडियस किती आहे, रेडियस इज इक्वल टू कॅपिटल आर. आणि या हेमिस्पेरिकल बाउल मध्ये काय केलंय, हेमिस्पेअरच्या बॉटम पासून एच एवढ्या हाईट पासून काय केलेलं आहे, एक बॉल पुश केलेला आहे. पुश केलाय म्हणजे काय असणार आहे, त्याला काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. पुश केलं, रिलीज केला असता तर इनिशियल व्हेलॉसिटी 0. पुश केलाय म्हणजे त्याची काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे. तर या व्हेलॉसनं प्रोजेक्ट केल्यानंतर काय झालं पाहिजे म्हणून सांगितलंय क्वेश्चनमध्ये सांगितलंय की तो अपोजिट साईडला हेमिस्फिअरच्या टॉप एंडला जाऊन पोहोचला पाहिजे. हेमिस्फिअरचा टॉप एंड म्हणजे इथे येणार आहे, इथं जाऊन पोहोचला पाहिजे. तर त्याला किती इनिशियल व्हेलॉसिटी द्यावी लागेल असा क्वेश्चन आहे. ओके, तर इनिशियल हाईट जे आहे ते बॉटम ऑफ द हेमिस्फिअर पासून किती आहे, इनिशियल हाईट एच आहे, लक्षात घ्या. आता फायनली ज्यावेळी अपोजिट साईडला टॉप एंडला ज्यावेळी तो पोहोचणार त्यावेळी त्याची फायनल व्हेलॉसिटी किती होणार आहे, फायनल व्हेलॉसिटी 0 होणार आहे. आणि बॉटम पासून किती हाईटला जाऊन पोहोचणार, ही हाईट आपण काढू शकतो. ही हाईट म्हणजे काय असणार आहे, इक्वल टू रेडियस ऑफ द हेमिस्फिअर असणार आहे. ओके, आता इनिशियल व्हेलॉसिटी किती लागेल हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरावं लागणार आहे. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. ओके, फायनल व्हेलॉसिटी तर 0 होणार आहे, तो 0 स्क्वेअर म्हणजे 0च येणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे, दॅट इज यू स्क्वेअर प्लस 2. ऍक्सेलरेशन किती घेणार आहे, ऍक्सेलरेशन घेणार आहे -g. कारण मी तुम्हाला सांगितलंय एखादी बॉडी खालून जर वर जात असेल, म्हणजे इनिशियल पोझिशन खाली आहे बघा आणि फायनल पोझिशन वर आहे, म्हणजे याचाच मिनिंग बॉडी काय होणार आहे, फायनली वर जाणार आहे. आणि वर जात असेल तर ऍक्सेलरेशन काय घ्यायचं असतं, -g. खाली येत असेल तर +g. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय घ्यायचं, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट घ्यायची. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हर्टिकल हाईट, म्हणजे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन इथं असणार ना, यांच्यामधली हाईट. आणि ही हाईट म्हणजे काय येणार आहे, दॅट इज टोटल डिस्टन्स व्हर्टिकल हे r आहे -h. r -h या व्हर्टिकल हाईट मधून ते वर जाणार आहे. सो देअरफॉर 0 इज इक्वल टू काय येणार आहे, यू स्क्वेअर -2g इन ब्रॅकेट r प्लस h येणार आहे. सो यू स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 2g इंटू r प्लस h, अँड देअरफॉर u येणार आहे √2g इन ब्रॅकेट r प्लस h. So that is the solution. The next question is like this. In a rotating carnival ride, people rotate in a vertical cylindrical walled room during a ride. During the ride, the floor drops out if the room radius is 5.8 meter and rotation frequency is 0.4 revolution per second. When the floor drop out, what minimum coefficient of static friction keeps the people from slipping down? Okay. क्वेश्चन ऍक्च्युली हा क्वेश्चन कशाचा आहे, आपण जो वेल ऑफ डेथ ची कन्सेप्ट बघितलेली आहे त्याचा क्वेश्चन आहे. वेल ऑफ डेथ या क्वेश्चन मध्ये दिलंय काय बघा, रेडियस ऑफ द रूम इज गिवन ॲज 5.8 मीटर दिलेले आहे आणि फ्रिक्वेन्सी किती दिली आहे, दॅट इज 0.4 रिव्हॉल्युशन पर सेकंड दिली आहे. आणि अशा प्रकारे ती सिलेंड्रिकल रूम आहे, आणि ती जी राईड आहे, ती राईड जी आहे ती अलॉंग दिस व्हर्टिकल वॉल आहे. दिस इज द राईड फॉर एक्झाम्पल. ओके, अलॉंग दिस व्हर्टिकल वॉल. ठीक आहे, अलॉंग दिस व्हर्टिकल वॉल, दिस इज द राईड. आता या राईड मधले पीपल जे ते खाली पडले नसले पाहिजेत, तर इथं काय होणार बघा, याला खाली ओढणारा फोर्स कुठला असणार आहे, दॅट इज mg, पुलिंग फोर्स. ओके, रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय असणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स, दॅट इज m ओमेगा स्क्वेअर इंटू r येणार, कारण यांची इन्फॉर्मेशन इथे दिली. आता सेंट्रीफ्युगल फोर्स काय करणार, त्या राईडला वॉलवर प्रेस करणार, बरोबर आहे ना. सेंट्रीफ्युगल फोर्स ही जी राईड आहे किंवा ते जे पीपल्स आहेत त्या पीपल्सला वॉलवर प्रेस करणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, नॉर्मल रिॲक्शन इनवर्ड डायरेक्शन येणार आहे, लाईक दिस. ओके, आणि या राईडला खाली पडण्यापासून वाचवणारा फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स अलॉंग द वॉल येणार आहे आणि तो असणार आहे म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन.
म्हणजे राईटला खाली ओढणारा फोर्स असणार आहे mg आणि अपोज करणारा फोर्स कुठला असणार आहे म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. आता ही राईड खाली पडायची नसतील किंवा पीपल्स खाली पडायचे नसतील, ओके, तर काय झालं पाहिजे इथं कंडिशन mg शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे म्यू इंटू एन. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, हे लक्षात ठेवायचं. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके, म्हणजे mg मुळे हा राईड खाली पडायचा प्रयत्न होणार आहे आणि इथला फ्रिक्शनल फोर्स काय करणार आहे त्याला त्याच्या मोशनला अपोज करणार आहे, खाली सरकू देणार नाही फ्रिक्शनल फोर्स, लक्षात घ्या. आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो म्यू इंटू एन. आणि जर mg इज इक्वल टू म्यू एन जर झालं तर ते पर्सन्स काय होणार आहेत सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतील परंतु खाली पडणार नाहीत. सो mg इज इक्वल टू म्यू एन. सो mg इज इक्वल टू म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन किती असणार आहे बघा, इकडे नॉर्मल रिएक्शन आहे, इकडे एम ओमेगा स्क्वेअर आर आहे. नॉर्मल रिएक्शन आणि एम ओमेगा स्क्वेअर आर एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे नॉर्मल रिएक्शन एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर येणार आहे. एम गेट कॅन्सल आणि आपल्याला विचारलंय मिनिमम कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विचारलंय, म्हणजे म्यू ची व्हॅल्यू काढायला सांगितली. सो म्यू इज इक्वल टू काय येणार आहे म्यू इज इक्वल टू जी डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ओके, सो जी ची व्हॅल्यू आहे 9.8. ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2 पाय एन चा स्क्वेअर इंटू रेडियस इज गिवन एज 5.8. ओके, so therefore mu is equal to 9.8 divided by 4 pi square into n square. n square म्हणजे काय होणार आहे 0.4 चा स्क्वेअर इंटू 5.8. ओके, हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर याचा आन्सर येणार आहे 0.267 एवढा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तिथं असला पाहिजे मिनिमम. एवढा किंवा याच्यापेक्षा जास्त जर असेल तर पर्सन जे आहे ते खाली पडणार नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन नंबर 28. अ बॉब ऑफ ए 0.2 मीटर पेंड्युलम, म्हणजे लेंथ ऑफ द पेंड्युलम दिली आहे 0.2 मीटर पेंड्युलम. डिस्क्राईब एन आर्क ऑफ सर्कल, म्हणजे आर्क ऑफ सर्कल असं या पद्धतीनं डिस्क्राईब करतोय लाईक दिस. Describe arc of a circle in a vertical plane if the tension in the chord is root 3 times. ओके, कॉर्ड मधलं टेन्शन जे आहे ते किती आहे रूट 3 टाइम्स वेट ऑफ द बॉब, रूट 3 टाइम्स mg आहे. when chord makes an angle of 30 degree at 30 degree म्हटलंय विथ व्हर्टिकल. म्हणजे ज्यावेळी ही कॉर्ड म्हणजे पेंड्युलम स्विंग करत असताना इथं पेंड्युलमचा जो स्ट्रिंग आहे त्यानं 30 डिग्री अँगल केलेला आहे आणि 30 डिग्री अँगल केलेला असताना टेन्शन किती आहे रूट 3 mg आहे. रूट 3 mg इज द टेन्शन. द ऍक्सलरेशन ऑफ बॉब इन दिस पोझिशन, मग या पोझिशनला असताना ऍक्सलरेशन विचारलंय. ऍक्सलरेशन म्हणजे कुठलं सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन काढण्यासाठी इथली तुम्हाला व्हेलॉसिटी काढावी लागणार आहे. ठीक आहे, आता 30 डिग्रीची पोझिशन ही घेऊया आणि इथलं टेन्शन काढूया अगोदर. टेन्शनचा फॉर्म्युला कसा येणार बघा. आता या पोझिशनला असताना फोर्सेस कसे ऍक्ट होणार आहेत, एक म्हणजे mg विच ऍक्ट्स इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. दुसरा म्हणजे रिझल्ट ऑफ सर्क्युलर मोशन दॅट इज m v स्क्वेअर बाय r. आणि तिसरा गोष्ट म्हणजे काय असणार आहे टेन्शन इन द स्ट्रिंग विच इज अलॉंग द स्ट्रिंग. आता इथं अँगल 30 डिग्री असेल तर इथं अँगल किती असणार आहे 30 डिग्रीच असणार आहे. त्याच्यामुळे mg चा या डायरेक्शन कंपाऊंड किती येणार आहे दॅट इज mg cos थीटा येणार. बघा आता टेन्शनच्या अपोजिट इथं दोन फोर्सेस येणार आहेत. त्याच्यामुळे टेन्शन टोटल टेन्शन इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r पण येणार प्लस mg cos थीटा पण येणार आहे. आणि टेन्शन दिलेलं आहे, टेन्शन किती दिलंय रूट 3 टाइम्स mg दिलेलं आहे इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r प्लस mg cos 30 म्हणजे काय येणार आहे रूट 3/2 येणार आहे. रूट 3/2 कारण थीटाची व्हॅल्यू इथं दिली आहे. 30 डिग्रीचं टेन्शन दिलंय रूट 3 mg.
ठीक आहे. आता याच्यामध्ये यम यम आणि यम सगळं कॅन्सल करूया. म्हणजे काय होणार, √3g इज इक्वल टू फी स्क्वेअर बाय आर प्लस √3/2g येणार आहे. ठीक आहे. आता फी स्क्वेअर बाय आर ही टर्म जी आहे ती ऍज इट इज ठेवूया, कारण आपल्याला सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन काढायचं आहे, म्हणजे फी स्क्वेअर बाय आर काढायचं आहे. फी स्क्वेअर बाय आर. सो फी स्क्वेअर बाय आर ची व्हॅल्यू किती येणार बघा. फी स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू √3g मायनस √3/2 टाइम्स g. सो फी स्क्वेअर बाय आर म्हणजेच तुमचं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन जी जर कॉमन काढलं तर √3 मायनस √3/2 टाइम जी, म्हणजे काय येणार आहे, √3/2 जीच राहणार आहे. √3 मायनस √3/2 म्हणजे √3/2 येतं टाइम जी. ओके. सो याचा करेक्ट ऑप्शन येणार आहे सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे इथं लेंथ ऑफ जी स्ट्रिंग दिलेली आहे त्याचा इथं काहीही यूज नाहीये. म्हणजे लेंथ नाही दिली तर देखील आपण सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 मध्ये काय दिलंय बघा. अ स्टोन ऑफ मास 1 kg. There is a stone of mass 1 kg tied to a light inextensible string of length. एका स्ट्रिंगला बांधलेले आहे की ज्याची लेंथ किती आहे 10/3. जे लेंथ म्हणजेच काय होणार आहे, रेडियस होणार आहे 10/3 मीटर. ओके, दॅट इज द रेडियस अँड इट इज रिव्हॉल्व्ड इन व्हर्टिकल सर्कल. म्हणजे हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा प्रॉब्लेम आहे व्हीसीएम. ओके. तर एवढ्या मासचा काय केलेला आहे, एक स्टोन बांधलेला आहे एका स्ट्रिंगला 10/3 मीटर लेंथच्या स्ट्रिंगला आणि एक व्हर्टिकल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केलेला आहे. द रेशो ऑफ मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शन इन द स्ट्रिंग इज 4. म्हणजे मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शनचा रेशो दिलाय इज इक्वल टू 4 आहे. इफ जी इज टेकन टू बी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही घ्यायची आहे. द स्पीड ऑफ स्टोन ऍट द हायेस्ट पॉइंट ऑफ द सर्कल इज. म्हणजे हायेस्ट पॉइंटला, म्हणजे फॉर एक्झाम्पल हायेस्ट पोझिशन सपोज ए आहे आणि लोएस्ट पोझिशन काय आहे, बी आहे. तर फी ए तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय. स्पीड ऍट हायेस्ट पोझिशन. आता कसं होणार बघा, आपल्याला हे माहिती पाहिजे की मॅक्सिमम टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे. मॅक्सिमम टेन्शन कुठं असतं, बॉटम पोझिशनला असतं. आणि बॉटम पोझिशनला टेन्शन किती असतं, तर mg पण डाऊनवर्ड आणि mv स्क्वेअर बाय आर पण डाऊनवर्ड. म्हणजे m फी बी स्क्वेअर बाय आर प्लस mg एवढं टेन्शन काय असतं, बॉटम पोझिशनला असतं. दॅट इज मॅक्सिमम टेन्शन. आणि टॉपमोस्ट पोझिशनला मिनिमम टेन्शन असतं आणि मिनिमम टेन्शन किती, m फी ए स्क्वेअर बाय आर मायनस mg असणार आहे. कारण टॉपमोस्ट पोझिशनला सेंट्रिफ्युगल फोर्स अपवर्ड असणार आहे आणि mg डाऊनवर्ड असणार आहे. म्हणजे mv स्क्वेअर बाय आर मायनस mg एवढं टेन्शन काय होणार आहे. टेन्शनचे हे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. बॉटमला म्हणजे मॅक्सिमम टेन्शन असतं सेंट्रिफ्युगल फोर्स आणि mg या दोघांचे ऍडिशन, आणि टॉपमोस्ट पोझिशनला mv स्क्वेअर बाय आर मायनस mg एवढं टेन्शन असतं. आता हा रेशो दिलाय, दॅट इज m फी बी स्क्वेअर बाय आर प्लस mg divided by m phi a square by r minus mg okay is equal to 4 दिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये m सगळं कॅन्सल होईल. ऑल m गेट कॅन्सल. ओके. ही टर्म RHS ला घेऊया. म्हणजे काय होणार आहे, फी बी स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस दिले 10/3 प्लस जी ची व्हॅल्यू 10 दिली इज इक्वल टू 4 टाइम्स फी ए स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस 10/3 मायनस 10. म्हणजे काय होणार आहे, 3 फी बी स्क्वेअर डिवायडेड बाय 10 प्लस 10 इज इक्वल टू 4 नाथ मध्ये मल्टिप्लाय करूया. 4 इंटू 3 म्हणजे न्यूमरेटरला येणार 12 फी ए स्क्वेअर बाय 10 मायनस 40. ओके.
आता -40 ला इकडं LHS ला आणतो आणि ही सगळी टर्म RHS ला नेतो. ओके, त्याच्यामुळे काय होणार बघा, -40 LHS ला आलं तर -40 प्लस -40 इकडे जाऊन +40 होणार. +40 + 10 म्हणजे काय येणार आहे 50 आणि हे 12VA² बाय 10 मायनस 3VB² बाय 10 असं होणार. सो 50 इज इक्वल टू काय होणार आहे, हे आता 10 कॉमन निघेल आणि LHS ला येऊन मल्टिप्लाय होणार 50 ला. सो 500 इज इक्वल टू काय येणार आहे 12VA² मायनस 3VB² येणार आहे. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. म्हणजे फी आणि फी बी म्हणजे टॉप मोस्ट पोझिशनची व्हेलॉसिटी आणि बॉटम मोस्ट पोझिशन मधली व्हेलॉसिटी. सो हे पहिलं इक्वेशन येणार. आणि दुसरं इक्वेशन नेहमीप्रमाणे कुठलं असतं आपलं, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. आणि थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे तर V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. आता सपोज काय होतंय, बॉडी टॉप पोझिशन पासून बॉटम पोझिशनला येते. सपोज A पोझिशन पासून B पोझिशनला, म्हणजे A पोझिशनची व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी येणार आणि B पोझिशनची व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी. सो देअरफॉर काय होणार बघा, इथं VB² इज इक्वल टू VA² प्लस 2G आणि व्हर्टिकल हाईट येणार आहे डायमीटर एवढी व्हर्टिकल हाईट येणार आहे. आणि 10/3 रेडियस दिले ना, 10/3 रेडियस म्हणजे काय होणार आहे 20/3 ही व्हर्टिकल हाईट होणार. ओके, सो VB² मायनस VA² इज इक्वल टू VB² मायनस VA² इज इक्वल टू काय होणार बघा, जी ची व्हॅल्यू पण इथं प्लेस करूया, दॅट इज 10. 2 × 10 म्हणजे 20, 20 × 20 म्हणजे 400/3 होणार आहे. VB² मायनस VA². ठीक आहे, आता या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करतो म्हणजे 3VA² मायनस ची टर्म अगोदर लिहितो, कारण फर्स्ट इक्वेशन मध्ये VA अगोदर आहे म्हणून. 3VA² प्लस 3VB² इज इक्वल टू काय येणार आहे 400 येणार आहे. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. असे दोन इक्वेशन मिळालेले आहेत. आता इक्वेशन 1 आणि 2 चे इक्वेशन ऍडिशन करूया. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 चे ऍडिशन केल्यानंतर काय होणार बघा, 12VA² मायनस 3VA². 12VA² मायनस 3VA² म्हणजे काय येणार आहे 9VA² येणार आहे. प्लस 3VB² मायनस 3VB² कॅन्सल होणार आणि 400 प्लस 500 म्हणजे काय होणार आहे 900 होणार आहे. सो 9VA² इज इक्वल टू 900 येणार. सो VA² इज इक्वल टू काय होणार आहे 100 होणार. ओके, अँड देअरफॉर VA इज इक्वल टू काय येणार आहे 10 मीटर पर सेकंड. VA म्हणजे A पोझिशनची व्हेलॉसिटी किंवा टॉप मोस्ट पोझिशनची व्हेलॉसिटी. ओके, या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे 10 मीटर पर सेकंड. म्हणजे क्वेश्चन लक्षात आला का बघा, इथं काय काय करायचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे क्वेश्चन नंबर 52 मध्ये. ओके, लक्षात घ्या, मॅक्सिमम टेन्शन टू मिनिमम टेन्शनचा रेशो दिलाय, Tmax/Tmin 4 दिलाय. मग Tmax म्हणजे काय आणि Tminimum म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर पाठच पाहिजे. तर Tmax म्हणजे काय असतं mVB²/r प्लस mg असतं आणि Tminimum म्हणजे काय असतं mVA²/r मायनस mg. ओके, टेन्शन मिनिमम कुठं असतं टॉप मोस्ट पोझिशनला आणि मॅक्सिमम कुठं असतं बॉटम पोझिशनला. आणि जस्ट व्हॅल्यू ठेवले आणि त्याच्यावरून काय केलेलं आहे FB आणि FA मधलं एक रिलेशन मिळवलं, FB आणि FA मधलं. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर काय केलेलं आहे थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरून FB आणि FA मधलं दुसरं इक्वेशन मिळवलं. एवढंच केलेलं आहे. दॅट इज द लॉजिक. हा बाकी सगळा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. FB आणि FA हे दोन अननोन आहेत, आपल्याला दोन इक्वेशन पाहिजेत. तर Tmax/Tminimum मध्ये Tmax/Tminimum इज इक्वल टू 4 मध्ये आपण मॅक्सिमम टेन्शन आणि मिनिमम टेन्शनचे फॉर्म्युले ठेवले तर FB आणि FA मधलं एक रिलेशन मिळणार आणि त्याच्यानंतर थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरून FB आणि FA मधलं दुसरं इक्वेशन मिळणार. आणि हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले की तुम्हाला FA ची व्हॅल्यू मिळते. क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 काय बघा,
A weight open umbrella is held vertical and whirled about the handle at the rate of 25 revolutions. बघा, अशा प्रकारे एक अंब्रेला आहे. दिस इज वन अंब्रेला आणि हे त्याचं हँडल असणार आहे. ओके, आणि ही जी अंब्रेला आहे एका सर्टन स्पीडने रिव्हॉल्व केलेली आहे आणि ते स्पीड दिलेलं आहे. स्पीड किती दिलेलं आहे आणि ही वेट अंब्रेला आहे म्हणजे याच्यामध्ये वॉटर असणार आहे. Weight open umbrella is held vertical and whirled about the handle at the uniform rate of 21 revolution in 44 सेकंड. म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी दिली 21 रिव्हॉल्युशन इन 44 सेकंड. ओके, म्हणजे काय येणार आहे रिव्हॉल्युशन पर सेकंड एवढं येणार आहे. n इज इक्वल टू 21/44. ओके, बघा पुन्हा एकदा एक वेट अंब्रेला आहे त्याच्यामध्ये वॉटर असणार आहे. ती व्हर्टिकल एक्झॅक्टली व्हर्टिकल धरलेली आहे आणि ती काय केलेली आहे एका सर्टन स्पीडनं त्याच्या हँडल भोवती, हँडल हाच ऍक्सिस कन्सिडर करून सर्टन स्पीडनं रिव्हॉल्व केलेला आहे. आणि कसं रिव्हॉल्व केलेलं आहे तर 44 सेकंड मध्ये 21 रिव्हॉल्युशन्स होतात. म्हणजे 21/44 रिव्हॉल्युशन काय येणार आहे पर सेकंड येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ द रिम ऑफ अंब्रेला इज अ सर्कल ऑफ 1 मीटर इन डायमीटर. रिम म्हणजे हे अंब्रेला जे आहे त्याची रिम किंवा अंब्रेलाचे जे सर्कल आहे त्याचा डायमीटर दिलाय. हा डायमीटर किती दिलाय, डायमीटर दिलाय 1 मीटर. म्हणजे रेडियस किती येणार आहे, रेडियस इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. रेडियस म्हणजे डायमीटर डिवायडेड बाय 2 ना. डायमीटर 1 दिलाय, 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार आहे 0.5 मीटर ही रेडियस आहे. अँड द हाईट ऑफ रिम अबोव द फ्लोर इज 4.9 मीटर. हा फ्लोर जो आहे खाली त्या फ्लोर पासून ही जी रिम आहे किंवा अंब्रेलाचं जे सर्कल आहे ते किती हाईटला दिलेलं आहे, इट इज 4.9 मीटर. 4.9 मीटर. द लोकस ऑफ ड्रॉप. आता काय होणार आहे याचे हाय स्पीडनं फिरवल्यामुळं एवढ्या फ्रिक्वेन्सीनं रिव्हॉल्व केल्यामुळे काय होणार आहे याच्या रिमला जे ड्रॉप्स असणार आहेत, वॉटर ड्रॉप जे असणार आहेत ते काय होणार आहेत फेकले जाणार आहेत. आणि ते कसे मूव्ह करणार आहेत, टँजन्शियली मूव्ह करणार आहेत लाईक दिस. ओके, दे विल मूव्ह टँजन्शियली. म्हणजे वरून बघितलं तर अंब्रेला जे आहे ते एक्झॅक्टली सर्क्युलर दिसणार आहे आणि ही या ऍक्सिस भोवती जर फिरवलं, हे आपण वरून बघायला लागलोय, तर याचे एजला असणारे जे ड्रॉपलेट्स आहेत ना ते काय होणार आहे टँजन्शियली असे थ्रो केले जाणार. टँजन्शियली. ठीक आहे. आणि टँजन्शियली थ्रो केल्यामुळं सपोज इथला ड्रॉपलेट असेल तो टँजन्शियली काय होणार आहे, ही टँजंट असणार ना, टँजन्शियली जाऊन असा काहीतरी पडणार आहे पॅराबोलिक पाथनं. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो सर्क्युलर मोशन आणि प्रोजेक्टाईल मोशन याचं कॉम्बिनेशन आहे. प्रोजेक्टाईल मोशन, सर्क्युलर मोशन आणि प्रोजेक्टाईल मोशन. ओके, हा टँजन्शियली असं जाऊन काय होणार आहे पडणार आहे. म्हणजे प्रत्येक ड्रॉपलेट रिमचा जो आहे ना असा टँजन्शियली बाहेर पडणार, हा टँजन्शियली, आणि पुढे जाऊन जो आहे ना तो असा खाली पडणार आहे. लक्षात येते का, हा पार्टिकल जाऊन इथं असा खाली पडणार आहे. ओके, तर या पद्धतीने हे होणार आहे. आता हे किती डिस्टन्सला जाऊन पडेल हे कसं काढणार. आता ज्यावेळी तो अंब्रेलाला ड्रॉप सोडणार आहे त्यावेळी प्रोजेक्टाईल मोशननं पुढे जाणार आणि हे असणार आहे हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन. ओके, आता किती स्पीडनं अगोदर तो ड्रॉप फेकला जाणार, म्हणजे अंब्रेलाला सोडत असताना किती स्पीडनं तो लिव्ह करणार आहे टँजन्शियली ते काढावं लागेल. म्हणजे टँजन्शियल स्पीड काढावं लागेल. तर फी इज इक्वल टू काय असतं ओमेगा इंटू आर असतं. सो फी इज इक्वल टू ओमेगा म्हणजे 2πn इंटू आर येणार आहे. सो फी इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू काय करूया 22/7 करूया, 22/7. आणि एन ची व्हॅल्यू आहे 21/44. कारण इथं एन ची व्हॅल्यू 21/44 आहे म्हणून पायची व्हॅल्यू 22/7 ठेवलं म्हणजे कॅल्क्युलेशन इझी होते. आणि आर दिलंय 0.5. सो ज्यावेळी प्रत्येक ड्रॉपलेट अंब्रेलाला लिव्ह करणार आहे त्यावेळी टँजन्शियली किती व्हेलॉसिटी निघणार आहे, या व्हेलॉसिटी निघणार आहे. ओके, सो 7 3s आर 21 हे 2 न 2 ला कॅन्सल होणार आहे आणि 3 इंटू 0.5 म्हणजे 1.5 येणार आहे. एवढ्या स्पीडनं अंब्रेला सोडणार आहे. आता हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन मधला एक फॉर्म्युला तुम्हाला इथं
म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन जर स्टडी केलेला असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला तुम्हाला डेफिनेटली आठवणार आहे. आता माहिती नसेल तर लक्षात ठेवा, हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशनचा फॉर्म्युला कसा असतो बघा. म्हणजे एखादी बॉडी एच एवढ्या हाईट वरून हॉरिझॉन्टली फी व्हेलॉसनं प्रोजेक्ट केली तर किती डिस्टन्सला जाऊन पडते, ते जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं जातं, रेंज असं म्हटलं जातं. बघा, एखादी बॉडी एच हाईट वरून हॉरिझॉन्टली प्रोजेक्ट केली तर किती डिस्टन्सला जाऊन खाली पडणार, त्याला काय म्हणतो आपण, रेंज म्हणतो. आणि ह्या रेंजचा फॉर्म्युला असतो यू किंवा फी √2h/g. हा फॉर्म्युला हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन केल्यानंतर तुम्हाला पाठच होतोय, लक्षात घ्या. आता माहिती नसेल तर लक्षात ठेवा. तर हे किती डिस्टन्सला जाऊन पडणार आहे ड्रॉप, r इज इक्वल टू फी √2h/g. सो r इज नथिंग बट रेंज आहे, लक्षात घ्या. ही रेंज म्हणजे इथं काय होणार आहे, ऍक्सिस पासून किती डिस्टन्सला जाऊन पडणार आहे, r रेंज एवढ्या डिस्टन्सला जाऊन तो पडणार आहे. सो r इज इक्वल टू फी किती आलं, 1.5 √2. किती हाईट वरून तो सोडलेला आहे, किती हाईट बघा, 4.9 मीटर आहे. अम्ब्रेलाचा जो रिम आहे तो 4.9 मीटर हाईटला आहे. सो 4.9 डिवायडेड बाय जी ची व्हॅल्यू 9.8. सो 4.9 इंटू 2 म्हणजे 9.8. 9.8 डिवायडेड बाय 9.8 म्हणजे काय होणार आहे, ते कॅन्सल होणार आणि रेंज येणार आहे 1.5 मीटर. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो कॉम्बिनेशन ऑफ काय आहे, सर्क्युलर मोशन अँड हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन आहे. बघा, आता क्वेश्चन मध्ये विचारलंय काय, हे ड्रॉप ज्यावेळी सरफेसवर पडणार आहे त्या सरफेसनं तयार केलेल्या काय असणार, सर्कलची रेडियस काय असणार आहे. ही आली रेंज, ही काही रेडियस नव्हे, लक्षात घ्या, ही रेंज आली आहे. म्हणजे आता पुन्हा एकदा टॉप व्ह्यू मध्ये जर बघितलं तर ही अम्ब्रेला आहे तुमची, ठीक आहे. ड्रॉपलेट जे आहे ते इथून टँजन्शियली पुढे जाणार आणि काय किती डिस्टन्सला जाऊन पडणार आहे, 1.5 मीटरला जाऊन पडणार, म्हणजे इथं कुठेतरी पडणार आहे ते. ओके, आणि अम्ब्रेलाचा सेंटर इथं आहे आणि अम्ब्रेलाची रेडियस किती आहे, 0.5 मीटर आहे. आणि ही तुमची काय होणार आहे, सर्कलची रेडियस तयार होणार. सर्कलची रेडियस ही झाली इतर रेंज म्हणूया याला व्यवस्थित. दिस इज द रेंज. ओके, दिस इज द रेंज. आणि आपल्याला सर्कलची रेडियस म्हणजे r फाइंड आउट करायचं आहे. तर सर्कलची रेडियस r म्हणजे काय होणार आहे, r स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, म्हणजे r स्क्वेअर इज इक्वल टू 0.5 स्क्वेअर प्लस 1.5 स्क्वेअर होणार. सो r स्क्वेअर इज इक्वल टू 0.25 प्लस 2.25. सो r स्क्वेअर इज इक्वल टू 2.50. ओके, सो r इज इक्वल टू काय येणार आहे, √2.5. √2.5 इज द आन्सर. एवढा आन्सर त्याच्यामध्ये दिलेला आहे. √2.5 मीटर इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल. म्हणजे वॉटर सरफेसवर पडल्यानंतर ओके, त्या पद्धतीनं एवढ्या रेडियसचं तिथं काय होणार आहे, वॉटर ड्रॉपलेटचं वेट सर्कल तयार होणार आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला प्रोजेक्टाईल मोशन नावाचा जो टॉपिक आहे तो देखील माहिती असणं आवश्यक आहे.